नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. आहो इकडे आहे ना. तर आमचे आहो असे छान दिसत आहेत. मॅचिंग आम्ही झालेलो आहोत. नाही, मॅचिंग नाही झालेलो आज. शेड थोडा मॅच केला. हां, शेड थोडा मॅच केलेला आहे आणि छान साडी देखील घातली आहे. तर कशी दिसते नक्की सांगा. आणि आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. कॅप्शनवरनं काय आलंच असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप करू नका. आणि कमेंट करायला विसरू नका ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय. डेली ब्लॉग आम्ही टाकत जाऊ. मला माहिती तुम्ही कमेंट्स केलेत, वाचलेत मी की ते डेली ब्लॉग्स टाकत जायचा. पण असं झालं की आम्ही दोघांनी छान ब्लॉग केला होता आणि तो आमच्याकडून डिलीट झाला. म्हणजे माझ्याकडनं झाला असावं मला माहीत नाही, पण तो डिलीट झाला. त्यामुळे मी डेली ब्लॉग आला नाही. त्यामुळे सो सॉरी. पण ब्लॉग कंटिन्यू येतील. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर एवढी सगळी गँग आमच्या सोबत चाललेली आहे. आता धपाक धपाक साऊंड लावायचंय. मागचे चांगले उडले पाहिजे हवे. सानी हे डिजिटल बघू शकता तुम्ही. नॅशनल हायवे असं मी काय म्हणतो, माणसाने कसा गाडीने एन्जॉय केला पाहिजे. इकडे बघू शकता, इकडे यांचं खाणं चाललंय, इकडे पुढं फोन बघणं चाललंय. बघा पुढं चाललोय आता. इथून वावीवरनं निघालं. वावीवरनं आपलं नाशिकला 71 किलोमीटर. तिथून मग त्र्यंबकेश्वर 90 किलोमीटर. मग बघत राहा. आलोय आता पुढं. काय नाही, मी ओके मध्ये दिसतोय. इकडं ओम आहे आमचा. बाकी सगळी पुढं वगैरे. इकडं आजी, इकडे सांदिदी, जयवन, जिजू, दीदी. इकडं मी. ही पण त्यांना ब्लॉग मध्ये यायची आवाज. आणि एक गोष्ट सांगायची, मागा जर ना आम्ही अर्धा तास झालं निघालोय. हो का, ही पुढे बघू शकतो. या पोरीने 4 पुढं सांभावले अर्ध्या तासात. आता याचा 5वा पुढा चालू आहे. मी काय म्हणतो, माणसाने कमी खावं आणि प्रवासाला एन्जॉय जास्त करावं. पण राहा आमच्या संग कंटिन्यू. स्टेट करी. तर गाईज आता आलोय आम्ही हॉटेलला आलोय. हिल्स अँड हेवनला. हेवन आहे बघा. हिला वाचायला येत नाही मला. तर आता आलोय. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे सांदी वन, चिकुल दिदी, इकडे आजी आहे. ही पण आहे बघा. हिला ब्लॉग मध्ये यायची आवश्यक. तर आता आलोय. आता मग बघू. आता आतमध्ये गेलो बघू. मग आता काय मागू आम्ही. तर राहा आमच्यासोबत कंटिन्यू. स्टेट करेक्ट. तर आता आलोय आम्ही हॉटेलला जेवण्यासाठी. आणि तुम्हाला आज जास्त ब्लॉग मी नाही तर माझे भाऊ जास्त बोलतील. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की दीदी आज आम्हाला ब्लॉग घेऊ दे, आम्ही ब्लॉग घेतो आणि तुला दाखवतो. तर इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग. कारण स्वतःहून माझ्या भाऊ म्हणतात तुम्हाला कॉमेडी आवडतेच त्यांची आणि त्यांच्या बोलण्यावर तुम्हाला हसू येतच असेल. तर कंटिन्यू करूयात. त्यांच्याकडेच आज कॅमेरा देऊयात. त्यांनाच आज ब्लॉग घेऊ दे. सांदूस वगैरे घ्यायचं. तर आता आम्ही जेवायला थांबलेलो. तर पुण्यावरचे सगळे लिहिले पण भेटलं फक्त मिसळच. आगे नाही रे. बरोबर आहे. आणि आता घेतलाय जिरा सोडा. जिरा सोडा घेतलाय. स्विमिंग पूल आहे इथं. तर आता इथून खाऊन पिऊन आता जायचं डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. आम्ही जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटात जाऊ. तर राहा आमच्यासोबत कंटिन्यू. स्टेट कनेक्ट. तर इथं आता आम्ही थांबलो होतो हिल्स अँड हेवनला. मिसळ खाल्ली. आता त्यांनी तर मेनूमध्ये तर दुनियाचं लिहिले शॉर्मा पण इथं भेटते फक्त रोल पण नाही भेटला. मिसळ सँडविच यांच्या हॉटेलला काहीच नाही. आता घेतलाय जिरा सोडा. आता जाऊ आम्ही. आता एक जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं. 5 मिनिटं मग 5 किलोमीटर राहिले. एक ते जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटात जाऊ. राव आमचं पोट साफ करायला. तर मग आमच्यासोबत राहा कंटिन्यू.
इकडे बघू शकता तुम्ही चिकोलदीदी, इकडे आजी. आता चाललोय आम्ही एक जास्तीत जास्त 5 मिनिटं राहा आमच्यासोबत कंटिन्यू. तिला मी बाटल्या धरायला ठेवले. गाईज आले आता त्र्यंबकेश्वरला. बघू शकता इकडे ओमे दिदी आहे, इकडे आजी आहे, इकडे जीजू, जय, सांदिदी, वंश, चिकुल दिदी सगळे आहेत आम्ही. तर आता तुम्हाला सांगतो आम्ही वरती गेल्यावर. तर राहा आमच्यासोबत कंटिन्यू. स्टेट यांना बोलायला येत नाही तरी मध्ये 5-5-5-5 करतात. तर मग स्टेट येऊन स्टेट कनेक्ट. जवळपास 4 तास लागणार असं वाटतंय. आणि 200 रुपयांनी पण घेऊन लाईन होती, तरी पण 1.5 तासाची लाईन होती. आणि ही फ्रीमधलं दर्शन आहे, त्याच्यामध्ये 4 तासची लाईन आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं फ्री दर्शनच घेऊयात. असंही देणगी देऊन 200 रुपये 1.5 तास लागणार आहे, तर त्यापेक्षा व्यवस्थितच दर्शन घेऊयात. पैसे देऊन तरी कशाला दर्शन आहे की नाही. असे सगळ्या लाईनीमध्ये थांबलेले आहेत. दोन तास झाले अजून लाईनीतच थांबलेले, सगळे थांबलेले आहेत. 2 तास झाले आम्ही लाईनीत थांबले, पण अजून आमचं दर्शनच झालेलं नाहीये. थकलेले चेहरे. आजी कसं वाटतंय? आजी किती जोश होता आता? छान वाटते. आजीचं लाईव्ह दर्शन पण चालू आहे, पण तुम्ही पाहू शकता इतकी गर्दी आहे. चार तास झालेले आहेत आणि अजून पण लाईनीतच आहेत. आता थोडे क्षण राहिलेले आहेत महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आम्ही पूर्ण घेतला नाही कारण एवढी गर्दी आणि एवढं लाईनीत थांबले मागासपासून, त्याच्यामुळे एवढं आम्ही जास्त ब्लॉग घेतला नाही. तर थोडं घेत चाललं आहे कारण ही अफाट गर्दी आहे आणि जवळपास 4 तास झाले आम्ही दर्शनाला थांबलो आहे. अजून मंदिरात पण प्रवेश नाही केला, ते मंदिराचं प्रवेशद्वार आहे. बघू शकता तुमची लाडकी सुष्मिता दिदी आणि जिजू इथे आहेत. तरी लय दमलेले दिसतात. काय दिसतात? लय दमलेले दिसतात. हो, आम्ही दमलेलो आहोत कारण इतका वेळ थांबल्यानंतर दर्शन झालंय. आणि आता पावसाचं वातावरण झालं, असं वाटतंय धबधब पाऊस पडावा, म्हणजे इतक्या वेळ थांबलेला सगळा जे काय सगळं काय म्हणतात त्याला शीन सगळा निघून जाईल आणि छान वाटेल. पावसाचं वातावरण खूप झालं. मंदिर बघा किती सुंदर आहे. बघू शकता पावसाचं वातावरण तुम्ही. ब्लॉग अजून संपलेला नाहीये, अजून संपलेला नाही, त्यामुळे ब्लॉग बघत राहा. आणि ज्यावेळेस ब्लॉग संपेल त्यावेळेस कमेंट करून सांगा नक्की की ब्लॉग कसा वाटतंय. फोटो काढण्यासाठी हो, खूप वेळ लाईनीत थांबल्यामुळे सगळ्यांना तहान लागली होती. सगळे पाणी प्यायला गेले. आमचा अरे शेती कुठे आहे? इथं करवंद घेत आहेत. गाईज आता थांबलोय आम्ही गोळ्याच्या गाडी, म्हणजे गोळ्याची गाडी आमची नाही, आम्ही म्हणजे गोळा खातोय. हे बघू शकता मी मँगो घेतला होता. बघा इकडं एकामेकाचं उष्ट खाल्लंय. बघा इकडे स्ट्रॉबेरी, इकडे मँगो, इकडे आजीने आता काय पिला? आजीने सरबत पिला. आणि माझा गोळा सगळ्यांनी घेऊन पळून. हा, हिचा गोळा सगळ्यांनी पळून गेले. बघू शकता इकडं जिजू. आणि ही गोळ्याची गाडी, म्हणजे आमची गाडी नाही ती, म्हणजे त्या गोळ्याच्या मालकाची गाडी. आम्ही फक्त गोळा खायला थांबलो. हा
बाईने गोळ्याचा पार काळा करून टाकला. आता खा मग तू. ते बघा खाण्याची पद्धत ब्लॉग बघा. काय अजून संपला नाही, अजून ब्लॉग राहिला. तांबड्याची पिशवी. किती त्या भांडणाच्या गोळ्यासाठी एकमेकांचे ते एका गोळ्यासाठी किती जण बांधतायत वेड्यासारखे. तर अशा प्रकारे आमचं जेवण आलेलं आहे आणि आमचे भुकेलेले चेहरे घ्या खाऊन आता. गाईज आम्ही लय प्रवास करून आता आलोय घरी, तर खूप दमलेलो आहे. मी तुम्हाला चेंज झालेले दिसत असेल तर तिथे साडी चेंज केली आणि इतकं जास्त गरम झालं होतं अफाट की काय सांगायलाच नको. सो गाईज आता वाजलेत 9. आम्ही खूप दमलेलो आहोत, तर आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर मग भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि नवनवीन ब्लॉगसाठी स्टेटस बाय. तुमची काळजी घ्या.